गडचिरोली भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील गाय वाटप घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळलेले तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्यावर अद्याप कारवाई न झाल्यानं गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे। शुभम गुप्ता भामरागड आणि एटापल्ली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये कार्यरत असताना त्यांनी दुधाळ गाय वाटप योजनेमध्ये लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप आहे। आदिवासी विभागाने केलेल्या चौकशीमध्ये ते दोषी आढळले होते। त्यानंतर त्यांच्या गैरकारभाराची राज्यभरामध्ये चर्चा झाली। पीडितांचे आंदोलन, ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी। काही महिन्यापूर्वी गडचिरोली इथं गुप्ता पीडित आदिवासींनी स्थानिक कंत्राटदार आणि पत्रकारांसह आंदोलन केलं होतं। गुप्ता यांनी त्यांच्यावर दमदाटी करून गुन्हे दाखल केल्याचा आणि बनावट नोटिसा देऊन लाखोंची खंडणी वसूल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता। गडचिरोलीसारख्या आदिवासी बहुल भागामध्ये अशा असंवेदनशीलपणे वागणाऱ्या गुप्तांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती। या संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदनही देण्यात आलं होतं। चौकशी अहवालानंतरही कारवाई नाही। आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी प्रकरणाची चौकशी केली होती। त्यांनी शासनाकडे सादर केलेल्या 506 पानांच्या अहवालामध्ये गुप्ता दोषी असल्याचं स्पष्ट नमूद केलं आहे। तरीही त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही। आमदार नरोटेंचा विधानसभेमध्ये प्रश्न। आमदार नरोटे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी काय कारवाई केली अशी विचारणा केली। त्यावर आदिवासी विकास मंत्र्यांनी विभागीय चौकशी सुरू असल्याचं उत्तर दिलं। आमदार नरोटे यांनी चौकशीचा फार्स न करता गुप्तांवर तात्काळ ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करून बडतर्फ करण्यात यावं आणि गडचिरोलीच्या आदिवासींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।